नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. राजकीय क्षेत्रात येणारा प्रत्येक जण हा कोणत्याही पक्षाचा असला तरी तो काही ना काहीतरी आपली महत्त्वाकांक्षा आणि स्वप्न बाळगूनच आलेला असतो. समाजसेवा हा त्यातला मूळ गाभा असला तरी शेवटी संसदीय लोकशाहीतली पदं पण तितकीच महत्त्वाची असतात आणि ती मिळवणं किंवा त्यासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी मेहनत करणं हे क्रमप्राप्त असतं आणि ते सर्वच जण करत असतात. असाच प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहिलं तर त्यात काय चुकलं? लगेच त्यांचे काका असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नसल्याचं भाकीत केलं. यावरून अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून फारकत का घेतली असेल याचं उत्तर किंवा याचा अंदाज आपल्याला नक्कीच येईल. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतंच असं विधान केलं की अजित पवार यांचं मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहील आणि स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी किंवा घडणाऱ्या गोष्टी या प्रत्यक्षात घडत नसतात असं ते म्हणाले. आता अजित पवार यांनी आपली महत्त्वाकांक्षा किंवा आपलं स्वप्न हे कधीच दडवून ठेवलेलं नाही. त्यांचा जो रोखठोक स्वभाव आहे किंवा स्पष्ट वक्तेपणा आहे त्यातून त्यांनी अनेक वेळा हे अधोरेखित केलेलं आहे. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि अनेकदा त्यांना मुख्यमंत्रीपदानं हुलकावणीसुद्धा दिलेली आहे. 3 महिन्यापूर्वी त्यांनी शरद पवार यांच्याबरोबर फारकत घेतली आणि आमदारांचा एक मोठा गट घेऊन ते बाहेर पडले. त्याचवेळी त्यांनी भूमिका स्पष्ट करणाऱ्या सभेमध्ये आपण आत्तापर्यंत 5 वेळा उपमुख्यमंत्री झालो पण गाडी पुढं सरकलीच नाही असं म्हणून आपल्या मनात यापुढच्या पदावर म्हणजेच मुख्यमंत्री पदावर बसण्याची आपली इच्छा असल्याचं जाहीरपणे बोलून दाखवलेलं आहे. त्यापूर्वी ते असं बोललेले आहेत, काल निवडून आलेला आज आमदार झाला आणि लगेच मंत्री व्हायची आणि मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली तर त्याकडं फारसं कोणी लक्ष देणार नाही. मात्र अजित पवार यांच्यासारख्या दीर्घकाळ महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम करणाऱ्या आणि जवळपास 20 वर्षापेक्षा जास्त काळ मंत्रिपदाचा अनुभव असणाऱ्या नेत्यानं जर मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली किंवा त्याचं स्वप्न बघितलं तर ते अजिबात गैर नाही. आज अजित पवार हे त्यांच्या मूळ संघटनेतल्या काही गोष्टींना कंटाळले किंवा त्या त्यांना नकोशा झाल्या त्यामुळंच त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म हा 1999 सालचा. पक्षाच्या स्थापनेनंतर लगेचच निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं आघाडीचं सरकार स्थापन झालं. ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री या न्यायानं त्यावेळेला काँग्रेसकडं मुख्यमंत्रीपद गेलं. मात्र 2004च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 71 आमदार आणि काँग्रेसचे 69 आमदार निवडून आलेले होते. तेव्हा खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री बनणं गरजेचं होतं. मात्र त्यावेळी शरद पवार यांनी महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेतली आणि मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देऊ केलं. त्यावेळी अजित पवार यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होतं किंवा त्यांना ते पद द्यावं लागलं असतं. मात्र शरद पवार यांनी हे पदच न घेतल्यामुळं तो विषय संपला. सुंठे वाचून खोकला गेला. तेव्हापासूनची खतखत अजित पवार यांच्या मनात होती. अखेर ती बाहेर आली आणि 3 महिन्यापूर्वी ते शरद पवारांच्यापासून बाजूला झाले. आता ते ज्या पक्षाबरोबर आहेत म्हणजेच भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. आता राजकारणातला त्यांचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे आणि त्यांना जर का त्या मार्गातून मुख्यमंत्रीपद मिळत असेल किंवा मिळेल असं त्यांना वाटत असेल आणि तसे प्रयत्न ते करत असतील तर ते काहीच गैर नाही. 1.25 वर्षापूर्वी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले. सुमारे 40 आमदार त्यांच्याही पाठीशी होते. त्याचवेळी 105 आमदारांचा भारतीय जनता पक्ष असूनही महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांनी एकनाथ शिंदे यांना देऊ केलं. भारतीय जनता पक्षाकडे मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार नव्हता अशातला काही भाग नव्हता. सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चेहरा भारतीय जनता पक्षाकडे असूनही त्यांनी एकनाथ शिंदे यांना तो मान दिला. हे अगदी ताजं उदाहरण आपल्या डोळ्यापुढं आहे आणि मुळात अजित पवार गटाकडून अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर महाराष्ट्रात इतके आमदार निवडून येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असंच आवाहन वेगवेगळ्या जाहीर सभांमधून केलं जाते. खुद्द अजित पवार यांनीसुद्धा ते बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळं अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बघणं हे मुळात गैर नाही आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले किंवा तशी महत्त्वाकांक्षा ठेवली तर ते कुठेही चुकीचं आहे असं निश्चितच नाही. वास्तविक
ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा काढला तेव्हापासून किंवा त्याच्याही आधीपासून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडं पंतप्रधान पदाचा उमेदवार असं म्हणून बघितलं जात होतं. त्यांचे समर्थक आमदार, पक्षाचे नेते, मंत्री हे जाहीर सभांमधून तसं बोलूनही दाखवत होते. दिल्लीत शरद पवार यांना समर्थन देण्यासाठी राज्यात त्यांचे हात बळकट करण्याची आवश्यकता असल्याचं आवाहन विविध निवडणुकांमधून केलं जात होतं. मग त्यावेळी कार्यकर्त्यांनी बघितलेलं स्वप्न हे गैर होतं असं म्हणायचं का, असा प्रश्न आता सामान्यांच्या मनात नक्कीच आहे. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. न्यूज डंकाच्या सर्व प्रेक्षकांना सादर नमस्कार. 1 नोव्हेंबर 2023 ही तारीख चुकवू नका, कारण या दिवशी येतोय न्यूज डंकाचा दसरा दिवाळी विशेषांक. या विशेषांकात वाचायला मिळतील आपल्याला मान्यवरांचे लेख आणि या विशेषांकाचं नामकरण आम्ही केलं आहे मोदी 3. या विशेषांकासाठी देणगी मूल्य आहे 350 पासून तुमच्या मनात येईल तेवढं, म्हणजे 350च्या पुढे तुम्हाला जेवढी वाटेल तेवढी रक्कम तुम्ही या अंकासाठी देणगी मूल्य म्हणून देऊ शकता. चुकवू नका 1 नोव्हेंबर 2023चा कार्यक्रम जो होणार आहे दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये सायंकाळी 5:30 पासून पुढे. आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग फक्त नोंदणीनंतरच शक्य आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी कृपया स्क्रीनवर दाखवलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा. त्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये आपलं नाव द्यावं आणि आपला थोडक्यात पत्ता द्यावा.